नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णरित्या बदलले असून नव्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे कोण किती जागा जिंकेल, जनता कोणाच्या बाजूने कौल देईल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच दरम्यान आता लोकसभेसाठी टाइम्स नाऊ नवभारतचा सर्व्हे समोर आला आहे. यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आपण जाणून घेऊयात. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेनुसार जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक पार पडली तर यामध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला तब्बल 39 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीला अवघ्या 9 जागांवर यश मिळू शकते. तर इतर कोणीही एकही जागा जिंकण्याची शक्यता नाही, असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची गाडी सुसाट आहे असंच म्हणावं लागेल. एवढंच नाही तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून राज्यात 41 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होती. तेव्हा 25 जागांवर लढत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तसेच शिवसेनेने 23 जागांवर लढून 18 जागा जिंकल्या होत्या. त्याचबरोबर 2019 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 4 तर काँग्रेसला अवघ्या 1 जागेवर विजय मिळवता आला होता. याशिवाय AIMIM आणि अपक्षने प्रत्येकी 1 जागा जिंकली होती. या दरम्यान टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेनुसार देशात पुन्हा एकदा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा पाहायला मिळणार आहे. या सर्व्हेनुसार भाजप-प्रणित NDAला 336 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विरोधकांची इंडिया आघाडीला 104 जागा आणि इतरांना 73 जागा मिळणार आहे. भाजपची पुन्हा एकदा देशात एकहाती सत्ता येण्याची चिन्हे आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.